हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळची सुरुवात झालेली आहे ती आपल्या क्लिनिंगपासून. म्हणजे किचनमधली सगळी कामं जी आहेत ती आवरून घेतली. थोडीशी राहिलेली होती तर म्हटलं आधी क्लिनिंग थोडीशी करून घेऊयात, कारण की मग एकदा स्वयंपाकघरात कामाला गुंतून गेलो ना तर मग ही साफसफाई करायची राहून जाते. म्हणून मग म्हटलं चला आधी थोडीशी क्लिनिंग करूयात आणि एक दोन कामच माझी राहिलेली होती तर मग म्हटलं ती निवांत आपण नंतरनं करूयात. फक्त भांडी वगैरे क्लीन करायची आहेत तर मग म्हटलं ते काही 10-15 मिनिटांचं काम आहे ते होऊन जाईल. तर म्हटलं आधी सकाळी लवकर साफसफाई करून घेऊयात. तर जीविका गेल्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि लगेच माझ्या कामांना सुरुवात केली. तर आज सकाळी थोडीशी लवकरच उठलेले होते जेणेकरून किचनमधली कामं लवकर आवरतील आणि मग मला क्लिनिंगसाठी थोडासा वेळ भेटेल. आणि सकाळी सकाळी कसं होतं, एक तर कामाचा मूड असतो त्यामुळे सकाळीच कामं जी आहे ती लवकर आवरून होतात असं मला वाटतं. कारण की कसं सकाळी एकतर आपण फ्रेश असतो, कामं करण्याचा मूड असतो आणि एकदा का मग घरातल्या कामांना उशीर झाला ना की मग ही कामं करायला नको वाटतात. त्याच्यामुळे माझं असं असतं की कोणतीही क्लिनिंगची कामं करायची म्हटली ना तर ती मी सकाळच्या पारीच आवरून घेत असते. कारण की कसं फ्रेश मूड असतो, कामंसुद्धा पटकन आवरतात आणि आपला जर मूड चांगला असेल तर घरातील कामंसुद्धा चांगल्या पद्धतीने होतात. तर आज आहेत ना सगळ्या जाळ्या वगैरे ज्या आहेत ना तर त्या मी काढून घेतल्या. म्हणजे 10 ते 15 दिवसातून एकदा तरी माझी अशी क्लिनिंग जी आहे तर ती होत असते. आता 10 ते 15 दिवसातून एकदा ही साफसफाई करणं जास्त गरजेचं असतं. आणि मग टी व्हीवरती एक कॉमेडी शो आहे जो लावून दिला आणि मग मी माझी कामं करायला घेतली. तर आता घराची क्लिनिंग करायची म्हटलं तर बऱ्याचशा जणींना कंटाळासुद्धा येतो. त्याच्यामुळे कामं करताना नेहमी म्युझिक चालू करणं किंवा एखादा आपला फेवरेट जो काही शो असेल तो लावून द्यायचा. म्हणजे कसं होतं, काम करताना आपलासुद्धा मूड छान असतो आणि कामं केल्यासारखी सुद्धा वाटत नाहीत. घरातील कामं कधी पूर्ण होतात काही समजत नाही. आता घरामध्ये लहान मुलं असली ना की अशी प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्यांची खेळणी पडलेली सापडतात आणि आमच्या इथं तसंच आहे. जीविकाचं खेळणं जे आहे ते प्रत्येक ठिकाणी मला क्लिनिंग करताना सापडतं. आता घरामध्ये अशी पराक्रमी मुलं असली ना की क्लिनिंग खूप जास्त मेंटेन ठेवावी लागते. तर आता सोफे वगैरे जे आहे ते सुद्धा सगळे झटकून घेते. कारण की कसं थोडीफार धूळ जरी याच्यावरती असली किंवा काही जरी आपल्याकडून तिथे राहिलं गेलं तरी सुद्धा ते व्यवस्थित असं क्लिनिंग होतं. आता आपलं घर जर छान ठेवायचं आहे, नेहमी आपलं घर स्वच्छ राहावं असं जर आपल्याला वाटत असेल तर मग क्लिनिंग केल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे 15 दिवसातून एकदा किंवा 8 दिवसातून एकदा अशी माझी क्लिनिंग जी आहे ती होत असते. आता 15 दिवसातून तर सोफे वगैरे जे आहे ते सगळे मी झटकून घेत असते आणि 8 दिवसातून एकदा का होईना याच्यावरच्या बेडशीट ज्या आहेत तर त्या चेंज करत असते. पण आज येत ना म्हटलं चला कुशनचे जे कवर वगैरे आहेत तर म्हटलं ते सुद्धा क्लीन करून घेऊयात. तर आता कुशनचे जे काही कवर आहेत ते सगळे मी साईडला काढून घेतले आणि ही सोफ्यावरची जी गादी आहे ना तर त्याचा काही कवर मी काढत नाही. कारण की मला असं वाटतं की कवर जर मी वॉश करायला टाकला तर तो व्यवस्थित पुन्हा बसेल की नाही याची मला भीती असते. त्याच्यामुळे मग मी ते काही वॉश करायला टाकत नाही. फक्त त्याच्यावरती बेडशीट जी आहे तर ती मी अंथरून ठेवत असते जेणेकरून ती गादी जी आहे ती खराब होणार नाही. आता असं काही नाही आहे की ती वॉश वगैरे केली जाऊ शकत नाही, ती वॉशेबलच आहे. पण तरीसुद्धा मला अशी भीती असते की जर ती मशीनमध्ये टाकली आणि व्यवस्थित क्लीन झाली पण जर ती व्यवस्थित त्या स्पंजवरती बसलीच नाही तर मग प्रॉब्लेम होईल. म्हणून मग मी ती काही वॉश करायला टाकतच नाही. आता असं काही नाही आहे की बाकीचे मला ओरडतील किंवा काय वगैरे. आता असं कोणी काही मला म्हणणारं नाही आहे, पण तरीसुद्धा माझीच मला भीती वाटते. त्याच्यामुळे असं वाटतं की नको इकडे तिकडे आपलं जास्त काही डोकं चालवायला नको. जेवढ्या गोष्टींची आपल्याला माहिती आहे म्हटलं तेवढीच क्लिनिंग आपण करूयात. तर आता हे जे उशांचे कवर वगैरे आहेत ना तर याची क्वालिटी खूप छान आहे. म्हणजे कितीही तुम्ही त्याला कसंही वॉश करा तरीसुद्धा ते अगदी छान पद्धतीने असे निघतात. आणि याचा कलर व्हाईट आहे त्याच्यामुळे काय होतं ना ते लवकर खराब होतात आणि मग थोडंसं असं काळपट वगैरे दिसायला लागतात. आता असं दिसलं की मग ते काही छान वाटत नाही. त्याच्यामुळे माझं असं असतं की महिन्यातून एकदा का होईना हे जे कवर आहेत ना तर ते मी वॉश करायला टाकत असते. आता सतत वॉश करणं असं म्हणतात की कपडे जे आहेत ते पटकन खराब होतात, पण याचं कापड छान
आहे, अगदी याला 15 दिवसातून एकदा जरी वॉश केलं ना तरीसुद्धा ते काही लवकर खराब होत नाही. तर इकडच्या साईडचा सुद्धा सोफा वगैरे जो आहे ना, तर तो मी व्यवस्थित असा झटकून घेतला आणि इकडच्या सोफ्यापेक्षा हा सोफा थोडासा मोठा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित असं झटकून वगैरे क्लीन करून घेतलं, जेणेकरून धूळ वगैरे असेल तर ती पटकन निघून जाते. आता घरामध्ये धूळ वगैरे असली ना बघा, की मग घरामध्ये सतत आपण आजारी जे आहे ते पडत पडत राहतो किंवा सर्दी, खोकला असे जे आजार आहेत ना ते होत राहतात आणि घरामध्ये लहान मुलं असतील तर आपल्यालाच आपली क्लिनिंग जी आहे ती पूर्ण करावी लागते. आता या सोफ्याच्या खाली आहेत ना आम्ही अशा ट्रॉलीज वगैरे करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून त्यामध्ये सगळ्या गोधड्या वगैरे ज्या आहेत त्या व्यवस्थित बसतात आणि मग गोधड्या वगैरे ठेवण्यासाठी जागा सुद्धा कुठेच नव्हती आणि मग ते वरती ठेवण्यासाठी सुद्धा ते काही योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे आम्ही असं फर्निचर बनवतानाच असे छोटे छोटे कप्पे जे आहेत तर ते करून घेतलेले होते. आणि याच्या खाली सुद्धा तुम्ही बघू शकता किती धूळ जी आहे ना तर ती झालेली आहे. तर आता आमचं घर जे आहे ना तर ते शेतामध्येच आहे, त्याच्यामुळे काय होतं ना, खिडक्या वगैरे उघड्या ठेवल्या की पूर्ण धूळ जी आहे ती घरामध्ये येत राहते. त्याच्यामुळे घरामध्ये सतत धूळ जी आहे ती राहते आणि मग त्यामुळे 8 दिवसातून एकदा का होईना अशा ट्रॉलीज वगैरे ज्या आहेत त्या बाहेर काढून सगळं जे आहे ते क्लीन करून घ्यावं लागतं. आणि हे सोफे वगैरे जे आहेत ना तर ते पुढे ओढता वगैरे येतात किंवा त्यांची जागा सुद्धा आपण हलवू शकतो. त्याच्यामुळे ते क्लीन करणं सुद्धा खूप जास्त सोपं जातं. आणि खरं तर हे असे सोफे जे आहेत ना तर ते खूप जास्त कम्फर्टेबल असतात. म्हणजे क्लिनिंग वगैरे करायची म्हटलं तरीसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थितपणे करता येतात. आता हे काही असे फिक्स वगैरे केलेले नाही आहेत, त्याच्यामुळे मग 8 दिवसातून एकदा का होईना अशा ट्रॉलीज वगैरे बाहेर काढून त्यामागे जो काही कचरा वगैरे असेल तर मग तो काढता येतो. आता रोजच्या रोज ट्रॉलीज बाहेर काढणं हे काही शक्य होत नाही. त्याच्यामुळे 8 दिवसातून एकदा ज्या दिवसाचा सुट्टीचा दिवस असेल की ज्या दिवशी आपल्याला कामं निवांत करता येईल त्या दिवशी ही कामे जी आहेत ना तर ती आपण आवरून घेतली पाहिजेत. आता सुट्टीच्या दिवशी मला काही जास्त जमत नाही, कारण की जीविका सुद्धा घरी असते आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की आमची कामं जी आहेत ती निवांत सुरू राहतात आणि जीविका घरी असली ना माझी ही काय कामं जी आहेत ना तर ती काही आवरून होत नाहीत. त्यामुळे माझं असं असतं की ज्या दिवशी ती स्कूलला जाईल ना त्या दिवशी ही कामं मी करायला घेते आणि ज्या दिवशी अशी क्लिनिंगची कामं असतात ना तर शक्यतो त्या दिवशी मी थोडीशी लवकर उठते आणि माझी सकाळची कामं आवरून घेते, जेणेकरून मग ही कामं जी आहेत ना तर ती मला आवरता येतात आणि मग दुपारी दमल्यानंतर ही कामं करायची म्हटलं की नकोच वाटतं. त्याच्यामुळे माझं असं असतं की सकाळी थोडंसं लवकर उठायचं आणि मग फुल एनर्जीने आपली घरातील जी कामं आहेत तर ती करायला घ्यायची. आता ट्रॉलीज वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या काढून म्हटलं एकदा सगळं झाडून घ्यावं. आता याच्या खालचं पुसून वगैरे जे आहे तर ते सुद्धा मला घ्यायचं होतं, पण म्हटलं की आता नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मी काढेल त्यावेळेस मग म्हटलं ते पुसून घेता येईल. आता म्हटलं थोडंसं झाडून वगैरे आपण घेऊयात. आणि आता इथे टीव्हीच्या कॉर्नरवरती पण बराचसा पसारा जो आहे तो झालेला होता. आता हा रोजच्या रोज जरी आवरला ना बघा तरीसुद्धा याच्यावरती आहेत ना पुन्हा आहे तेवढाच पसारा होतो. म्हणजे प्रत्येकाच्या हातून काही ना काही गोष्टी ज्या आहेत तर त्या याच्यावरती ठेवल्या जातात. आता कितीही आपण नाही म्हटलं किंवा कितीही प्रत्येकाला सांगितलं तरीसुद्धा नकळतपणे या गोष्टी ज्या आहेत त्या इथे येत राहतात आणि पूर्ण जो हा कॉर्नर आहे ना तो पूर्ण पहिल्यासारखा भरून जातो. आणि माझं काम असतं ते म्हणजे इथल्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित जागच्या जागेवरती नेऊन ठेवणं. आता आपलं घर जर आपल्याला स्वच्छ ठेवायचं असेल, सुंदर दिसावं असं जर आपल्याला वाटत असेल तर मग ही क्लिनिंग जी आहे ती आपल्याला करावीच लागते, त्याच्याशिवाय काही पर्याय नसतो. आणि एकदा या गोष्टींची सवय झाली ना की मग आपल्यालाच पाहिलं तरी सुद्धा असं वाटतं की कधी आपण ही क्लिनिंग जी आहे तर ती करायला घेतोय. आणि माझ्या बाबतीत सुद्धा तसंच होतं. पहिल्यापासून स्वच्छतेची आवड आहे. त्याच्यामुळे मग असं होतं, की कुठे जरी पसारा दिसला ना, तरीसुद्धा पहिल्यांदा असं वाटतं, की हा कोपरा जो आहे तो आपण स्वच्छ करूयात. तर आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ड्रॉवरमध्ये ठेवून दिल्या. ज्या न लागणाऱ्या आहेत त्या लगेचच साईडला काढून घेतल्या. आता ज्या गोष्टींची खरंच आपल्याला गरज नाही आहे ना, त्या गोष्टी लगेचच मी साईडला काढून ठेवते. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला दिसली, तर आपल्याला माहिती असतं, की ही गोष्टीची खरंच आपल्याला गरज आहे का? किंवा ती आपल्याला लागणार आहे का? किंवा ती किती खराब झालेली आहे? असं ज्यावेळेस आपल्याला समजतं ना त्यावेळेस माझं असं असतं की ते लगेचच मी साईडला काढून ठेवते, जेणेकरून घरामध्ये पसारा होणार नाही. आणि उगाचच न लागणाऱ्या गोष्टी ठेवून एखाद्या ठिकाणी खूपच जास्त गर्दी करणं ते काही योग्य नाही. त्याच्यामुळे न लागणाऱ्या गोष्टी मी लगेचच साईडला काढून ठेवते. आणि कपड्यांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. जर एक्स्ट्राचे कपडे असतील, न लागणारी असतील, तर मग मी ती कुणाला तरी देऊन टाकते, जेणेकरून मग घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती येत नाही. म्हणजे असं म्हणतात की न लागणाऱ्या गोष्टी घरामध्ये ठेवू नयेत. जर आपल्याला त्या गोष्टींचा वापर नसेल तर त्या एकतर आपण कोणाला तरी देऊन तरी टाकल्या पाहिजे किंवा घरातून डिस्कार्ड तरी केल्या पाहिजेत.
त्यामुळे घरामध्ये कसं होतं ना, निगेटिव्ह एनर्जी येत नाही. घरामध्ये सतत पॉझिटिव्ह वातावरण जे आहे ते तयार राहतं आणि असं म्हणतात, की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. म्हणजे ज्या घरामध्ये स्वच्छता आहे, त्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहतो. त्याच्यामुळे मग घरामध्ये स्वच्छता ठेवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि आपलं आरोग्य जर चांगलं हवं असेल, तर मग स्वच्छता करणं हा एकच उपाय आहे. तर आता इथे टीव्हीच्या कॉर्नरचा सुद्धा जो टेबल आहे ना खालचा, तो सुद्धा मी 2 दिवसातून एकदा का होईना क्लीन करते आणि याच्यावरती सुद्धा बरीचशी धूळ जी आहे ना, तर ती जमा होते. म्हणजे रोजच्या रोज क्लीनिंग जी आहे ती केली तरी सुद्धा धूळ पुन्हा दुसऱ्या दिवशी आहे एवढीच राहते. सध्या तरी धुळीचं प्रमाण कमी आहे, पण ज्यावेळेस उन्हाळा असतो ना, तर त्यावेळेस रोजच्या रोज मला हे सगळं जे आहे, तर ते करावं लागतं. तर आता फर्निचर घेताना तर बघा आपल्याला खूप हौस असते. आपलं घर छान दिसावं असं आपल्याला वाटत असतं. घरामध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल असाव्यात, असं प्रत्येकीचं स्वप्न असतं. प्रत्येक गृहिणीला असंच वाटत असतं, की आपल्याला ज्या गोष्टींची आवड आहे, ती प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या घरामध्ये हवी असते. मग ते फर्निचर असू देत किंवा टीव्हीचं युनिट असू देत, मोठा टीव्ही असू देत, ज्या काही डेलीच्या आपल्याला गोष्टी लागतात. तर आपल्याला असं वाटत असतं, की आपल्याकडे सगळ्या गोष्टी पाहिजेत. पण ह्या सगळ्या गोष्टींची क्लीनिंग मेंटेन ठेवणं ना खूप जास्त अवघड आहे. म्हणजे हौस तर आपल्याला खूप असते, पण ज्यावेळेस स्वच्छता करायची वेळ येते ना, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं, की उगाचच या गोष्टी आपण घेतल्यात किंवा किती आपलं काम जे आहे ते वाढलेलं आहे. म्हणजे हौस असणं आणि त्यानंतर आपलं वाढलेलं काम या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या खूप वेगवेगळ्या आहेत. पण ज्यावेळेस आपण त्या प्रत्यक्षात घेतो, त्यांचा वापर करतो आणि त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला स्वच्छतेची वेळ येते ना, त्यावेळेस आपल्याला वाटतं, की किती आपलं काम जे आहे ते वाढलेलं आहे. आता घरामध्ये फर्निचर असलं ना, की त्याची स्वच्छता करणं सुद्धा तितकं जास्त गरजेचं आहे. नाहीतर मग त्या वस्तू एकतर लवकर खराब तरी होतात, नाहीतर मग त्याच्यावरती धूळ बसली, तर मग ते दिसताना छान दिसत नाही आणि एवढ्या महागाच्या वस्तू आपण घेतो आणि मग जर त्यांची स्वच्छता ठेवलेली नाही, त्यांची क्लीनिंग मेंटेन केली नाही, तर मग काय उपयोग? त्याच्यामुळे ना घरामध्ये स्वच्छता करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर आता इथे ना हा जो कॉम्प्युटरचा टेबल आहे ना, तर तो सुद्धा सगळा मी क्लीन करून घेतला आणि आता इथे खूप जास्त वायरी आहेत. म्हणजे कॉम्प्युटरसुद्धा इथेच आहे. त्याच्यानंतरनं कॅमेराची सेटिंगसुद्धा इथेच आहे. त्याच्यामुळे इथे क्लीनिंग करणं माझ्यासाठी थोडंसं अवघड होतं. पण तरीसुद्धा आता धूळ थोडीशी बसलेली होती आणि ते स्पष्ट असं दिसतसुद्धा होतं. तर मग म्हटलं चला आता एवढं सगळं क्लीन केलेलं आहे, तर मग म्हटलं हे सुद्धा क्लीन करून घेऊयात. आणि ही जी बॉटल आहे ना, तर ही खरं तर किचन स्प्रेची बॉटल आहे आणि याच्यातलं जे लिक्विड आहे ना, तर ते संपलेलं होतं. तर त्याच्यामुळे मी यामध्ये ना जे आपलं कोइंगचं लिक्विड असतं ना, तर ते मी यामध्ये टाकून ठेवलं. कारण की ती बॉटल जी आहे ती खराब झालेली होती आणि त्यातून स्प्रे केल्यानंतर लिक्विड काही बाहेरच येत नव्हतं. म्हणून मग म्हटलं की चला आता ही बॉटल रिकामी आहे, तर म्हटलं यामध्ये ते टाकून आपण ठेवूयात. मग तीच बॉटल आता मी यूज करायला घेतलेली आहे आणि असं लिक्विडने वगैरे क्लीन केलं ना, तर ते पटकन क्लीन होतं. आता लिक्विड नसेल तर आपण विमचं जे लिक्विड जेल असतं ना, तर ते सुद्धा पाण्यामध्ये टाकून एखाद्या नॅपकिनने व्यवस्थित असं क्लीन केलं ना, तर त्याने सुद्धा फर्निचर जे आहे ना, तर ते खूप जास्त चमकतं आणि छान दिसतं. तर इकडे बेडरूममधल्या सुद्धा जाळ्या वगैरे सगळ्या काढून घेतल्या आणि असं म्हणतात, की घरामध्ये जाळी जी आहे, तर ती होऊ देऊ नये. त्याच्यामुळे 7 दिवसातून एकदा किंवा जसं आपल्याला जमेल, जेव्हा आपल्याला टायमिंग असेल, झाडू वगैरे मारताना सुद्धा मग आपण अशा जाळ्या वगैरे ज्या आहेत, तर त्या काढून घ्यायच्या लगेचच. जेणेकरून घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येत नाही आणि अगदी 2 ते 3 मिनिटाचं काम असतं बघा. ज्यावेळेस आपण झाडू मारतो ना, त्यावेळेस जर आपल्याला असं डोळ्यांसमोर वाटलं ना, की इथे जाळी आहे या कोपऱ्यामध्ये, तर लगेचच आपण ती क्लीन करून घ्यायची. म्हणजे 2 ते 3 मिनिटं लागतात, पण आपल्याला असं वाटतं, की खूप जास्त वेळ जाईल. त्याच्यामुळे आपण फक्त झाडू वगैरेच मारून घेतो. तर आता दोन्ही बेडरूममधल्या जाळ्या वगैरे काढल्या, थोडीशी आवराआवर केली आणि मग आता हा जो मधला पॅसेज आहे ना, तर तिथे सुद्धा जाळी जी आहे ती 1-2 ठिकाणी झालेल्या होत्या. तर मग म्हटलं ते सुद्धा काढून घेऊयात आणि शक्यतो कोपऱ्यांमध्ये ना जाळ्यांचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. त्याच्यामुळे शक्यतो लक्ष द्यायचं, की कोपऱ्यांमध्ये जाळी होऊ नये याच्यासाठी आणि मग सगळ्या जाळ्या वगैरे ज्या आहेत त्या काढून घेतल्या आणि मग पुन्हा एकदा घरं वगैरे जी आहेत तर ती झाडून घेतली. आता ज्यावेळेस मला साफसफाई करायची असते ना, त्यावेळेस मी झाडून जे आहे तर ते घेत नाही. म्हणजे ज्यावेळेस क्लिनिंग करायची आहे ना, त्याच वेळेस एकदम झाडू जो आहे तो मारायला घेते. म्हणजे कसं डबल काम करावं लागत नाही. एकासोबतच आपली दोन्ही कामं जी आहेत तर ती आवरून होतात. आणि आता स्वच्छता केलेली आहे, एवढं झाडू वगैरे मारले, एवढी धूळ घरामध्ये निघालेली होती. तर मग म्हटलं चला फरशा वगैरे ज्या आहेत तर त्या क्लीन करून घेऊयात. आता मला कंटाळा तर खूप जास्त आलेला होता फरशी क्लीन करायचा आज, पण मग म्हटलं चला आता पर्याय नव्हता. म्हटलं एवढी सगळी धूळ आपण आज काढलेली आहे आणि मग फरशी वगैरे क्लीन नाही केली, की ती धूळ पुन्हा फरशीवरती आहे तशीच राहील.
तर त्यापेक्षा म्हटलं 10 मिनिटं जातील, पण म्हटलं सगळं जे आहे ते आपण क्लीन करून घेऊयात. किचन वगैरे सुद्धा आवरून घेतला आधी आणि मग सगळ्यात शेवटी फरशी जी आहे तर ती मी क्लीन करायला घेतली. आता ना मशीन मी लावलेली होती, म्हणजे सोफ्याचे कव्हर होते, बेडशीट होते, आतल्या बेडमधल्या सुद्धा सगळ्या बेडशीट ज्या आहेत तर त्या मी क्लीन केलेल्या होत्या. तर मग म्हटलं चला मशीन झालेली आहे, तर म्हटलं सोफ्याचे कव्हर वगैरे बाहेर वाळत घालून येऊयात. आता मशीनमुळे ना हे काम माझं सोपं झालंय, नाहीतर हाताने जर कव्हर धुवायचे म्हटलं ना सोफ्याचे, की खूप हात दुखून येत होते. म्हणजे इतका वेळ लागायचा ना, की सोफ्याचे कव्हर धुवायला काढायचं म्हटलं, की नकोच वाटायचं. पण आता मशीनमुळे ते काम माझं सोपं झालंय. मशीनमुळे कसं झालं, अर्धा 1 तास माझा वाचतो आणि इकडे माझी थोडीशी कामंसुद्धा आवरून होतात. तर कपडे वगैरे बाहेर वाळत घालून आले आणि त्यानंतरनं मग म्हटलं बाहेरची क्लिनिंग करूयात. तर आता घरातील साफसफाई जितकी महत्त्वाची असते ना, तितकीच महत्त्वाची आपली बाहेरची क्लिनिंगसुद्धा असते. तर ना असं म्हणतात, की आपलं अंगण कसं आहे याच्यावरून आपल्या घराची पारख केली जाते. म्हणजे आपल्या अंगणावरूनच ठरवलं जातं, की आपलं आतलं घर किती आपण स्वच्छ ठेवतोय किंवा ते किती छान पद्धतीने ठेवलेलं असेल. त्याच्यामुळे अंगणसुद्धा क्लीन करणं तितकं जास्त गरजेचं असतं. आता बरेचदा दारासमोर बघा बऱ्याच जणांच्या चपला वगैरे आहेत ना, भरपूर प्रमाणात ठेवलेल्या असतात. तर असं म्हणतात, की दारासमोर जास्त चपला वगैरे ठेवू नये. एक तर त्या एका साईडला कुठेतरी बाहेर ठेवल्या पाहिजेत किंवा मग कबर्डमध्ये ठेवल्या पाहिजेत. तर असं म्हणतात, की लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये एंटर करत असते. त्यावेळेस आपल्या दारासमोर चप्पल पाहिली, तर ती आपल्या घरामध्ये एंटर होत नाही असं म्हणतात. त्याच्यामुळे दारासमोर शक्यतो कधीही चपला वगैरे काढू नयेत. एखादं छोटंसं कपाट वगैरे करून घ्यावं किंवा एखादं थोडंसं आपल्या दरवाजापासून दूर आपण आपल्या ज्या चपला वगैरे आहेत तर त्या काढून ठेवल्या पाहिजेत. आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम आपण आपण आपलं जे अंगण आहे ना तर ते झाडून वगैरे घेतलं पाहिजे, जेणेकरून लक्ष्मी आपल्या घरामध्ये येईल. आता या छोट्या-छोट्या गोष्टी असतात ज्या की प्रत्येकालाच माहीत असतील. तर आता इथे स्वच्छ सगळं जे आहे ते मी साफ करून घेतलं अंगण. त्यानंतरनं कंपाऊंड वगैरे सुद्धा छान धुवून वगैरे घेतलं. कारण की आज पाणी होतं, तर म्हटलं चला पाईप लावून सगळं धुवून घेऊयात. कारण की धूळ खूपच असते, त्याच्यामुळे ते रोजच्या रोज जरी क्लिनिंग केलं तरीसुद्धा ते खराब तर होणारच आहे. ते तर प्रत्येकालाच माहिती असतं. पण तरीसुद्धा आपल्या मनाला शांतता म्हणून ते सगळं जे आहे ते सगळं मी धुवून वगैरे घेतलं. आता म्हटलं व्हिडिओमध्ये जर सगळं शूट करायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल. म्हणून मग छोट्या-छोट्या क्लिप ज्या आहेत तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता इथे ना जीविकाचे कपडे वगैरे जे आहेत तर त्यासुद्धा घड्या वगैरे घालून ठेवल्या. आता या बास्केटमध्ये ना तिचे फक्त डेली वेअरचेच कपडे मी ठेवते. म्हणजे स्कूलला जाण्यासाठी जे कपडे लागतात किंवा घरामध्ये जे ती घालते ते सगळे कपडे मी या बास्केटमध्ये ठेवत असते. जेणेकरून मग कधी सकाळी जरी काही लागलं तरीसुद्धा पटकन बास्केटमध्ये पाहता येतं. आता तिला जर एखादा ड्रेस वगैरे घ्यायला सांगितला ना, तर पूर्ण कपडे ती वर-खाली करून ठेवते आणि मग ते असं वर-खाली कपडे झाली, तर सकाळी काही सापडत नाही. म्हणजे स्कूलचा ड्रेस कुठे, काय कुठे याच्यापासून सुरुवात असते. त्याच्यामुळे मग असं कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवला ना, तर मग सगळी कपडे आपल्याला व्यवस्थित सापडतात आणि सकाळची जी आपली धावपळ होते ना, तर ती होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा कधी टाईम भेटेल त्यावेळेस सगळे कपडे जे आहेत तर ते मी असं ऑर्गनाइज करून ठेवत असते. आता ना जीविकाचं कबर्डचं जे आहे ना, तर ते सुद्धा सगळं आवरून घेतलं. जे काही तिचे कपडे वगैरे आहेत ना, तर ते सगळे असे जे हेवी वगैरे असतात ना मुलांचे कपडे, तर ते सगळे मी असे एका बॉक्समध्ये भरून ठेवलेले होते. जेणेकरून मग लग्न समारंभामध्ये कधी जायचं झालं, कुठं बाहेर जायचं जरी झालं, तरीसुद्धा कपडे वगैरे असे चुरगाळत नाहीत. नाहीतर मग ते खूपच विचित्र दिसतात चुरगळलेली कपडे पाहिले की. तर मग त्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या. आणि तोपर्यंत इस्त्रीवाले काकासुद्धा आलेले होते इस्त्रीचे कपडे घेऊन. तर मग म्हटलं चला आता लगेचच हातासरशी हे जे काम आहे ते सुद्धा करून घेऊयात. आता हातासरशी सगळी कामे आवरून घेतली ना, तर मग सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे सापडतात. नाहीतर मग एक इकडे, दुसरी तिकडे. मग सकाळी पुन्हा सगळ्यांचा कालवा असतो, की हे कुठं आहे, ते कुठं आहे, इथून सुरुवात होते. आणि एकतर आपली गडबड असते ती आपल्या स्वयंपाकाची आणि सगळ्यांची घाई गडबड असते, की हे कुठं ठेवले, ते कुठं ठेवले. आता सगळ्यांच्या घरामध्ये हेच असतं, वस्तू कोणाला सापडत नाही आणि जी गृहिणी असते ना, तर तिला सगळ्यांचा आवाज देणं चालू असतं, की हे कुठं गेलं माझं, ते कुठं गेलं माझं, असं सुरू असतं आणि तिची मात्र खूप जास्त धावपळ होते. त्याच्यामुळे मग असं वाटतं, की आपणच ही कामं जर व्यवस्थित आवरून ठेवली तर घेणाऱ्याला ते पटकन घेता येईल. आता खरं तर हे काम आहेत ना प्रत्येकाने प्रत्येकाचं केलं पाहिजेत. पण बऱ्याचशा घरात आहेत ना अशी लोकं असतात, की ज्यांच्या सगळ्या गोष्टी इकडे-तिकडे असतात आणि मग त्या गृहिणीला सगळं जे आहे ते विचारलं जातं आणि सगळ्यांच्याकडे असंच असतं. त्याच्यामुळे मग आपणच सगळी व्यवस्थित तयारी करून ठेवली, तर मग आपली दुसऱ्या दिवशीची जी धावपळ आहे ना, तर ती होत नाही. तर आता इथे ना आधीचे जे इस्त्रीचे कपडे होते ना, तर ते सगळे कबर्डमध्ये ठेवले
आणि त्यानंतरनं जे काही इस्त्रीचे कपडे वगैरे आहेत द्यायचे होते, तर मग म्हटलं ते देऊन टाकूयात. आणि कसं थोडीशी कपडे मी आधी देऊन ठेवते. ते कसं होतं म्हणजे जर थोडीशी कपडे इस्त्रीचे प्रेस केलेले असतील ना, तर मग ते हे कपडे देईपर्यंत ती कपडे प्रेस करून आलेली असतात. त्याच्यामुळे मग इस्त्रीचे कपडे जे आहेत तर ते वेअर करण्यासाठी होतात. आधी थोडीच देते आणि नंतरनं राहिलेली मी नंतरनं देते. जेणेकरून बॅलन्स जो आहे तर तो कपड्यांचा व्यवस्थित असा राहतो. ही कपडे येईपर्यंत ती कपडे प्रेस झालेली असतात. तर असं माझं कामांचं नियोजन असतं. आता म्हटलं सगळं बॅगमध्ये भरून ठेवूयात आणि त्यानंतर मग निवांत म्हटलं जेवण जे आहे ते करूयात. आणि अशा पद्धतीने मग सगळी कामं जी आहेत तर ती मी आवरून घेतली. आणि माझं कबड तर मी आधीच आवरलेलं होतं, तर त्याच्यामुळे मग तिकडे काही मी लक्षच दिलेलं नव्हतं. तर आता सगळी कपडे आहेत ना या बॅगमध्ये असं व्यवस्थित भरून ठेवते. आणि मग म्हटलं नेक्स्ट टाईम ज्यावेळेस काका येतील ते न्यायला कपडे, तर मग म्हटलं त्यांच्याकडे ते देता येईल. असं बॅगमध्ये भरून ठेवलं ना तर बरं पडतं, कपडे वगैरे जास्त शोधावी लागत नाहीत. तर चला, आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ.